आज का हम लोग यहाँ आप लोग कहते हुए मेरा नाम है सत्य प्रकाश। मैं हम लोग रैली पे आए हैं पिपरी चिंचोड़ दिघी पे। मेरे घर के सामने हुआ है, तो यहाँ पे मानता चौक है, तो यहाँ पे हम लोग रैली निकाले। आज का वीडियो दिखाते हैं जो हमारे बांग्लादेश में हिंदू भाई बहनों को सब मारा जा रहा है, इसलिए हम यहाँ पे रैली निकालते हैं। तो यहाँ पे निकाला हुआ जो बांग्लादेश में जो घटना हो रहा है, हमारे हिंदू भाई बहनों को जो मारा जा रहा है, इसके लिए हम लोग रैली यहाँ निकाले हुए हैं। यहाँ पिपरी चिंचोड़ में है, दिघी में हम लोग है इस समय यहाँ पे। हमें सभी हिंदू को एक होना है। हम लोग यहाँ 5 बजे से यहाँ सब रैली निकाले हुए थे। हमारे साथ पुलिस सब है, सुरक्षा के लिए सब लोग यहाँ खड़े हुए हैं। इस एरिया चौक का नाम मानता चौक के सामने हम लोग खड़े हैं। आप भी यहाँ रैली निकाल सकते हो, ज्वाइंट हो जाइए अभी यहाँ। इस समय हमें सभी एक होना है, जिसके लिए यहाँ पे हम लोग रैली निकाले। यहाँ पे कितने हिंदू भाई बहन हैं सब यहाँ रैली निकाले हुए हैं। जो बांग्लादेश में जो हो रहा है घटना, इसमें हमारे हिंदू भाइयों को जो साथ हो रहा है, ये हमारे साथ ना हो, इसके लिए हम लोग यहाँ सब रैली निकाले हुए हैं। हमारे मोदी साहब से ये एक रिक्वेस्ट है कि हमारे बांग्लादेश में हिंदू भाई बहनों के साथ ये ना हो। ये दूसरा बाजू से अपन ठाक ले गए। ट्रैफिक जाम डाले लेते। जय श्री राम। देखिए रैली तो निकाले। ये हमारे दिघी में चालू है, यहाँ रैली निकाले। ये हमारा ग्रुप है यहाँ पे। यहाँ वापस 10 तारीख को हमारे यहाँ रैली निकलने वाले, आप भी यहाँ पे ज्वाइन हो सकते हो। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। 8 डिसेंबर 2024 येत्या 10 तारखेला 10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन असं म्हणून साजरा केला जातो। मानव अधिकार दिन, ह्युमन राईट्स डे, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे। त्यानिमित्ताने आपण सर्व हिंदू बंधूंनी असा विचार केला की सगळ्यांनी एकत्र येऊया, एकत्र येऊन बांगलादेशमध्ये होत असलेला आपला हिंदूंवर होत असलेला अत्याचाराचा निषेध करूया।
की जेणेकरून हे मानव अधिकार दिन जे आहे त्या खऱ्या अर्थाने आपण भारत देश असा खरं मानव अधिकार दिन मानवांचं आयुष्याचं जगण्याचं पद्धत जे आहे आपला हिंदू सनातन संस्कृतीमध्ये दिलेला हा एक हे आहे. प्रसाद जर मागितला तर ते अख्ख्या जगाला प्रसाद आपला आळंदीतले आपले ज्ञानेश्वर महाराजांनी मागितले. असे आपण वसुदैव कुटुंबकम बांधणारा आपला एक संस्कृती आहे. त्या हिंदू बांधवांवर होत असलेला अत्याचाराचा निषेध म्हणून त्या निषेध म्हणून आपण 8 तारखेला रविवारच्या दिवशी घ्यायचा असा विचार केला. आता खरं तर युनायटेड नेशन्स या सर्वांनी आपल्या ह्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा त्यांनी नोंद घेऊन त्यांनी तात्काळ आपल्या बांगलादेशातील असलेल्या हिंदूंना रक्षणासाठी त्यांनी मदत करावे तिथल्या सर्व हिंदूंना. आणि आपण इथं जे आज आपण एकत्र आलो ते ह्याच्यासाठीच एकत्र आलो की जिथं जिथं हिंदू आहे तिथं तिथं त्या सर्व हिंदू बांधवांसाठी आम्ही उभे आहोत, त्यांना धीर देण्यासाठी आणि तिथं होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आपण एकत्रित आहोत. आता आपण एकत्र आलात आणि आपला ह्या निषेध व्यक्त केले. आता जाण्यापूर्वी आपण आपल्या भारत मातेचं पूजन करून आणि शांती मंत्र बनवून आपला ह्या निषेध कार्यक्रमाचा संपन्न करूया. संजू भाऊ आज आपण त्याबद्दल मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आपल्या हिंदू बांधवांवर आज मोठा अन्याय बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू बांधवांची संख्या ज्यावेळेस हे झाली त्यावेळेस 22% होती. आज त्या ठिकाणी 8%च्या आतमध्ये आपली हिंदू संख्या आलेली. म्हणजे त्यांनी आपल्याला तिथं कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण हिंदू असून म्हणजे बांगलादेश हा आपल्या देशावरती वर्चस्व घालण्यासाठी करतो सगळे. तर आपण त्याला कुठेतरी वाचा फोडले पाहिजे हिंदू बांधवांनी, म्हणून आपण निषेध मोर्चा या ठिकाणी मूक मोर्चा आपण काढलेला आहे. त्यामध्ये आम्ही माझ्यापर्यंत सर्व सहभागी आहोत आणि शाखेचं मी आभार मानतो. भारत मातेचं पूजन करूया. तुम्हीच करा. घेऊ ना. नाही पहिलं पूजन होऊ ना. हे झालं की शांती मंत्र घेऊ. लोक जातील एवढं पूजन. भारत माता की भारत माता की जय. भारत माता की जय. 90 88 85 95 76 शर्मा हां बोकरादा आलं कुठं काय पार्क खाली शाखा लागते तसं मला फोन करतो मी. शर्मा जय भारत माता पुढं जय. जाऊ घ्या पाटील तुम्ही बांगलादेशामध्ये आपल्या हॅलो, त्यांना करायचे पूजा करा. ज्यांची नोंदणी झाली नसेल कृपया आपली नोंदणी करून घ्यावी. या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. ज्यांनी स्वाक्षरी केली नसेल कृपया इथं रजिस्टर आहे, आपण स्वाक्षरी करावी. रजिस्टर कुठे आहे? शांती मंत्र घेऊ आपण सगळ्यांनी. पसायदान घ्यायचं थोडं आणि जोडून शांती मंत्र बघतात. पसायदान घ्यायचं. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. भारत माता की जय. हर हर महादेव. हॅलो, या ठिकाणी दिघी गावाचे युवा नेते कुलदीप भाऊ हेही या ठिकाणी आले. त्याचबरोबर नामदेवराव रडेसाहेब
इकडं बघा इकडं. हे या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढा आवाज करतो. हे मोबाईल जवळ आहे ना, नाहीतर तो पुढा पाहिजे. हां आता संपलाय ना. हां झालं, समाप्तच करा. 5,000 नाही घ्यायचं ना. नाही नाही, शांती मंत्र बोलले ना. तिकडे थोडे थांबा, इकडे थोडे थांबा, एक फोटो काढा. इकडे थांबा, समोर नाही गेलं. एक फोटो काढा, एक फोटो काढा. भैया थांबा.